आरक्षणाची मागणी घेऊन जरांगे पाटील मुंबईला जाण्यावरती ठाम आहेत, तर दुसरीकडे ओबीसी आरक्षण बचावासाठी लक्ष्मण हाके उद्या आपली भूमिका जी आहे ती स्पष्ट करणार आहेत. सर, यात्रा काढतायत, यात्रेचं स्वरूप नका सांगू, पण काय असणार आहे यात्रेची मागणी? यात्रेमध्ये ओबीसी जोडो अभियान असेल, ओबीसींचे हक्काधिकार टिकले पाहिजेत म्हणून गावगाड्यातल्या विजयंती ओबीसींना जर तुम्ही 2025 सालामध्ये एकत्रित नाही आला आणि जर 58 कुटुंबांच्या नोंदीद्वारे जर ओबीसीची सर्टिफिकेट इश्यू झाली असतील, तर मी ओबीसी बांधवांना एक आव्हान करतोय की तुमचं आज रोजीच तुमचं आरक्षण संपलेलं आहे आणि जे काही 10-15% राहिलेत असं जरांगे पाटलांचं म्हणणं आहे, ते उद्याच्या यांच्या आंदोलनातून ते फुलफिल होऊ शकतं. सर, यात्रेचे स्वरूप काय असेल, यातनं मागणी प्रमुख काय असणार आहे ती तुम्ही वेळ तर सांगत नाहीत, पण ठीक आहे, कधी असणार आहे? हे बघा, ही संघर्ष यात्रा असेल, अनेक जिल्ह्यामध्ये, अनेक तालुक्यामध्ये, अनेक तीर्थक्षेत्रावरती जाईल आणि ओबीसी बांधवामध्ये रोज 2-3 सभा होतील. ही एक रॅली असेल. हे स्वरूप आहे आणि आम्ही कुणाचं आंदोलन झालं नाही झालं तरी आम्ही ही आरक्षणाची ओबीसी जोडो अभियानाची ही संघर्ष यात्रा महाराष्ट्रामध्ये काढणार आहोत. आणि जर कुणाला मतपेटीचं गणित कळत असेल, जर कुणाला झुंडशाहीची भाषा कळत असेल, जर कुठल्या पक्षाच्या प्रमुखांना 10-15% मताची एवढी काळजी असेल, तर मग आमच्याकडे 50-60% मतं आहेत ना. आम्ही एकत्रित येऊ. एकत्र येण्यासाठी आम्ही समाज प्रबोधन करू, सभा घेऊ आणि महाराष्ट्राला ओबीसीचा व्हॉईस जो सायलेंट आहे तो आम्ही मोठा करायचा प्रयत्न करू. जरांगे पाटील मुंबईला जाणार आहेत. तत्पूर्वी जर पाहिलं तर न्यायालयाने आपली मत जे आहे ते देखील स्पष्ट केलं, मात्र ते आपल्या भूमिकेवर. हे बघा, न्यायालयापेक्षा कोणीही श्रेष्ठ असू शकत नाही. जो न्यायालयाचा निर्णय मानणार नाही, जो आरक्षणासंदर्भातला सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय मानत नाही, जो स्टेट बॅकवर्ड कमिशनचे निर्णय मानत नाही, मग हे जर मानत नसेल तर हा माणूस लोकशाही मानत नाही. आणि मग जो लोकशाही मानत नाही तो सामाजिक अराजक निर्माण करतो आणि मग सामाजिक अराजक निर्माण करणारा, कोर्टाची भाषा न मानणारा, त्याला शिक्षेची तरतूद आहे. त्यामुळे याला शिक्षा झाली पाहिजे. याला सरळ शासन प्रशासनानं जी काही शिक्षा आहे ती शिक्षा देऊन याला स्थानबद्ध केला पाहिजे, असं महाराष्ट्रातल्या तमाम 12-13 करोड जनतेच्या वतीने माझं म्हणणं आहे. सर, तुमच्या हातामध्ये एक न्यायालयाचं जजमेंट असणारं एक पुस्तक आहे, त्याच्यामध्ये नेमकं काय नमूद केलं, हायलाईट काय? नाही, हे विचारलं जातं आहे की कुणबी आणि आम्ही एकच आहोत आणि आम्हाला ओबीसीमधूनच आरक्षण पाहिजे. काय आहे? खरं सांगतो ना, खरं तर एकनाथराव शिंदेसाहेब CM असताना, देवेंद्रजी फडणवीस डेप्युटी CM असताना ह्यांच्या एक्झर्शनमधून त्यांनी एक 10% SC-BCचं आरक्षण दिलेलं आहे आणि त्यामध्ये त्यांना शिक्षण आणि नोकरीच्या एंट्री पॉईंटला आरक्षण सध्या भेटतं आहे. आणि मग हे भेटत असताना आम्हाला ओबीसीमधूनच आरक्षण पाहिजे. ह्याचं काय हेतू आहे? का बरं पाहिजे ओबीसीमधूनच आरक्षण? म्हणजे लोकल बॉडीजमध्ये, पंचायत राजमध्ये एखादा ZP मेंबर, पंचायती मेंबर, महापौर होतो आहे, नगराध्यक्ष होतो आहे, हे राजकारण यांना ताब्यात घ्यायचं. ओबीसीचा माणूस गावाच्या कट्ट्यावर, पारावर दिसलाच नाही पाहिजे. ही जात वर्चस्वाची भावना ह्या मोर्चामधून, मराठवाड्यामध्ये मी फिरतो आहे, प्रत्येक चौकामध्ये बॅनर आहे, प्रत्येक इलेक्ट्रिकचा पोल असा आहे की त्याच्यावर झेंडा बांधला आहे. गावगाड्यातल्या माणसाला छत्रपती शिवाजी महाराज असं म्हणलं की महाराष्ट्रातला मराठी माणूस त्याचा मूठ वळायची आणि तो जय म्हणायचा. छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा लावायची, त्याच्या समोर बसायचं, ओबीसीच्या नेतृत्वाला शिव्या द्यायच्या, ओबीसीच्या आंदोलकांवरती दगडफेक करायची, शिवीगाळ करायची, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याची आयमाई काढायची. हे दहशतवादाचं लक्षण नाही? हे अराजकतेचं लक्षण नाही का? कुणीकडे चाललं आहे महाराष्ट्र? त्यामुळं मराठा कुणबी कसे एक नाहीत याची माझ्यासमोर काही जजमेंट आहेत. माझ्या पदरचं काही बोलत नाही. हे कुठल्या लेखकानं म्हणजे लेखकानं लिहिलेलं नाही. ही कोर्टाची जजमेंट आहेत. ती फक्त मी तुम्हाला वाचून दाखवतो, हेडलाईन वाचवतो. एक जजमेंट आहे, मराठा ओबीसीकरण सर्वोच्च न्यायालयाला अमान्य. अशोक कुमार ठाकूर विरुद्ध भारत सरकार. रीट पिटिशन क्रमांक 265/2006, 10 एप्रिल 2008. मी फक्त मी टच करतो फक्त. आता दुसरं एक जजमेंट आहे, मराठा व कुणबी एक नाहीत, सर्वोच्च न्यायालय, जगन्नाथ दामोदर होले निकालावर शिक्कामोर्तब. आता तिसरं एक जजमेंट आहे, मराठा व कुणबी एकच आहेत असं मानणे हा सामाजिक मूर्खपणा होय, मुंबई उच्च न्यायालय. बरोबर. अजून चौथं एक जजमेंट आहे, मराठा व कुणबी या 2 वेगळ्या जाती आहेत. किती जजमेंट दाखवली मी तुम्हाला? 4. गायकवाड आयोगानं मराठा समाजाला बॅकवर्ड ठरवून
मराठा समाजाला आरक्षण देण्याचा प्रयत्न केला, मराठा समाजाला मागास ठरवण्याचा प्रयत्न केला, त्याच्या विरोधामध्ये सन्माननीय सर्वोच्च न्यायालयाचं 650 पानाचं जजमेंट आहे. त्या जजमेंटमध्ये लक्ष्मण हाके पदरची भाषा बोलत नाही. या आंदोलकांचा दावा असतो की आमच्या 2% लोकांकडेच कारखाने आहेत, 2% लोकच आमदार खासदार आहेत, 2% लोकच वतनदार आहेत. सर्वोच्च न्यायालय म्हणतं की जो समाज रूलर आहे, ज्या समाजामध्ये निर्णय प्रक्रियेमध्ये त्यांचं रिप्रेझेंटेशन त्यांच्या लोकसंख्येच्या 2 ते 3 पट जास्त आहे. 650 पानाचं जजमेंट आहे. त्याच्यामध्ये कोऑपरेटिव्ह सेक्टरवरती स्पेशल मत नोंदवलं आहे, कारखानदारीवरती स्पेशल मत नोंदवलं आहे. यासाठी काय तुम्ही पुढे काय करायचं? संविधानिक भाषा गेली 2 वर्ष झालं मी महाराष्ट्रासमोर मांडतोय. उपोषणाच्या माध्यमातून मी माझी भूमिका मांडायचा प्रयत्न केला आहे. या महाराष्ट्रातले विचारवंत साहित्यिक नेते, पक्षाचे प्रमुख, ओबीसीचे नेते, ओबीसीचे मंत्री कोणीही बोलायला तयार नाही. यांना असं वाटतं की आमचा पक्ष अडचणीत येईल, आम्हाला मतदान कमी होईल. सगळं निवडणुका डोळ्यासमोर राजकारणासाठी चाललेलं आहे. पण याच्यामध्ये मरण मात्र ओबीसीचं होणार आहे. ओबीसीचं आरक्षण आज रोजी संपलेलं आहे आणि जरांगेच्या या मागणीमुळं पूर्णतः संपणार आहे. सर, शेवटचा प्रश्न आहे. काल तुम्ही बीडला आले होते. याच दरम्यान जर पाहिलं तर बीड जिल्ह्यातल्या 3 आमदारांनी आणि एका खासदारांनी उघड पाठिंबा जो आहे तो जरांगे पाटलांच्या या आंदोलनाला दिलेला आहे आणि तुम्ही मागणी देखील त्यांच्या राजीनाम्याची केलेली होती आणि तुम्हाला बीडचे खासदार जे आहेत त्यांनी चॅलेंज देखील केले की एखाद्या ग्रामपंचायतीची सदस्य तरी तुम्ही होऊन जा. हे बघा, बजरंग सोनवणे हा वळवाच्या पावसामध्ये खासदार झालेला आहे. वळवाचा अचानक एक ढग येतो आणि धपा पाऊस पडतो आणि त्यात न्हाऊन निघतं. वळवाच्या पावसावर झालेला हा खासदार आहे. याला हे माहिती नाही की एखादा माणूस निवडणुकीमध्ये निवडणूक लढून जिंकून येऊ शकत नाही, पण अशा सामाजिक, शैक्षणिक, एखादा साहित्यिक, एखादा कलावंत, एखादा खेळाडू या माणसाला निवडणूक लढून जिंकता येत नाही, पण त्याच्या ज्ञानाचा अनुभव इथल्या व्यवस्थेसाठी व्हावा म्हणून वरिष्ठ सभागृह निर्माण केलं आहे. महाराष्ट्र पातळीवरती विधान परिषद आणि देश पातळीवरती राज्यसभा. ठीक आहे, ह्या सोनवणेसारखं माझ्याकडे कारखाना नाही बाबा, मी मेंढपाळाचा पोरगा आहे, माझ्याकडं पैसा नाही बाबा की मला निवडणूक जिंकता येईल, बाबा माझ्याकडं उच्च वारसा नाही, मेंढपाळाच्या पोराला कोण मानणार हो, मेंढपाळाच्या पोराला कोण तिकीट देणार, त्यामुळं मी कशी निवडणूक लढून येणार. मग म्हणून मी ओबीसीच्या आरक्षणावर बोलायचं नाही, म्हणून मी माझ्या हक्काने अधिकारावर बोलायचं नाही. मग वरिष्ठ सभागृहात निवडणूक न लढवू शकणारा, न निवडून येऊ शकणाऱ्या माणसाला, तज्ज्ञ व्यक्तीला मी आत्ता जेवढे क्षेत्र सांगितले, शिक्षण, समाजकारण, साहित्य, क्रीडा या क्षेत्रातली माणसं. मग आता मला एक सांगा, सचिन तेंडुलकर पण खासदार झालाच ना, लता मंगेशकर पण खासदार झाल्याच ना, सन्माननीय उद्धवजी ठाकरे पण आमदार झालेच ना वरिष्ठ सभागृहात, नितीनजी गडकरी पहिल्यांदा MLCच होते ना. मग त्या माणसाचं ज्ञान कमी होतं असं म्हणायचं या बजरंग सोनवणेला? वळवाच्या पावसावर झालेला खासदार, तू एखाद्याच्या ज्ञानाची खोली मोजतोस? मग आमची जब घसरली, ह्याला काय कळतंय त्याला काय कळतंय? राज्य मागासवर्ग आयोगाचा अध्यक्ष हा काय निवडून आलेला माणूस असतो का? एखादा विचारवंत, एखादा लेखक, कायदे बनवणारा माणूस, तो काय निवडणुकीतनं निवडून आलेला असतो का? काही बोलायचं. अरे खासदार पदाला शोभेल असं वर्तन करा, वागा. जरा त्या दिल्लीला गेला, लायब्ररीमध्ये जाऊन पुस्तकं चाळा, किती पैसा कमवणार ते रे वाघा, वळवाच्या पावसाचा खासदार. नक्कीच. तर हे होते लक्ष्मण हाके आणि या ठिकाणी जरांगे पाटील मुंबईकडे जाण्यासाठी आपला निर्णय जो आहे तो ठाम केल्यानंतर आता ओबीसीची देखील संघर्ष यात्रा जी आहे ती निघणार आहे. कॅमेरामन प्रमोद जोशीसह विकास माने, ABP माझा, बीड. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.